राज्यातील विरोधी पक्ष गोंधळलेला आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। अहंकारापोटी राज्याला मागे ढकललं जात आहे अशी देखील टीका मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांवर करतात। जिथे टेंडर तिथे सरेंडर अशा प्रकारच्या वृत्तीने जर काम केलं तर कसं होणार। आणि म्हणून पोतडीत अजून भरपूर आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता। माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी, अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात। खरं म्हणजे हा प्रस्ताव दाखल करताना मी एवढंच म्हणेन की विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे। मी पहिल्या दिवशी देखील म्हणालो होतो, पहिल्या दिवशी देखील तुमची चहावर बहिष्कारच्या वेळेस ते पत्र आलं होतं तेव्हाही वाचलं की आपला अवसान गळाले का काय, तो अवसान गळालं तेव्हाच म्हणालो मी। पण ते आज या पूर्ण अधिवेशनामध्ये जयंतरावांना पटलंय, ते हसतायत। या राज्यातल्या प्रत्येक माणसाचा विकास साधण्याचं काम सरकारने करायचं असतं। त्यामुळे शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, महिला भगिनी असू द्या, अन्य कुणीही असू द्या, परंतु केवळ सूड भावनेने यांनी महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना रोखून धरलंय। आणि खरं म्हणजे अनेक प्रकल्प रखडले आणि रखडवले गेले। हे खरं म्हणजे एक चांगल्या राज्यकर्त्याचं हे लक्षण नसतं। चांगल्या राज्यकर्त्याचं काम नसतं आपल्या अहंकारापोटी राज्याला विकासापासून वंचित ठेवणं, मागे ढकलणं, हे काही योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।